बोडोली नाका ते शिवराज पंप रस्त्याच्या निकृष्ट कामाची चौकशी करा, संबंधित ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करण्याची रिपाईची मागणी। सातारा, बोडोली नाका ते शिवराज पंप दरम्यान सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता व निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याचा आरोप करत, या कामाची क्वालिटी कंट्रोल विभागामार्फत तातडीने चौकशी करावी तसेच संबंधित ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करण्यात यावे, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एक गटाच्या वतीने करण्यात आली आहे। रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाऊ निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली रिपाई एक पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संतोष नलावडे यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन ही मागणी केली। निवेदनात म्हटले आहे की, संबंधित रस्त्याचे काम करताना दर्जेदार साहित्याचा वापर होत नसून अनेक ठिकाणी काम निकृष्ट पद्धतीने करण्यात येत आहे। त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून सार्वजनिक निधीचा अपव्यय होत असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे। त्यामुळे या संपूर्ण कामाची स्वतंत्र यंत्रणेमार्फत तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली। यावेळी रिपाईच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला इशारा देताना सांगितले की, विकासकामे जरूर करा, मात्र सर्वांसाठी समान नियम असावेत। गरीब नागरिकांवर वेगळे आणि धनदांडग्यांवर वेगळे नियम लागू होता कामा नयेत। संबंधित रस्त्याचे काम नियमानुसार व दर्जेदार झाले नाही, तर रिपाईच्या वतीने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल तसेच काम बंद पाडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला। या निवेदनावेळी रिपाईचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वांना जय भीम। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सातारा जिल्हा येथील संपर्क कार्यालयामधून दादासाहेब वाळ यांच्या आदेशाने आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आमचे महाराष्ट्राचे पश्चिम महाराष्ट्राचे वाहतूक प्रभारी संतोष नलावडे आणि कामगार युनियनचे जिल्हाध्यक्ष आमचे रामभाऊ मदाळे आणि युवकचे जिल्हाध्यक्ष किरण ओवाळ, तालुका प्रभारी यशवंत ओवाळ, तसेच आमचे संपर्क प्रमुख आपले ऑफिसचे DK यांच्या आज आम्ही कलेक्टरला निवेदन दिलं। शिवराज बोडोली नाका ते शिवराज पंप जे रस्त्याचं काम चालू आहे, एकदम निकृष्ट दर्जाचे काम चालू आहे आणि ज्या ठिकाणी 13 मीटर रस्ता आहे ते करण्याऐवजी जे गरीब लोक आहेत, ज्यांना जे कोण बोलू शकत नाहीत, त्यांच्या इथं 13 मीटर आणि जे पुढारी आहेत त्यांच्याकडे 8 मीटर असे हे चाललेलं आहे आणि मुरमाच्या जागी माती टाकलेली आहे, असे निकृष्ट काम चालू आहे। तरी या कॉन्ट्रॅक्टर जो आहे कोण त्याला काळ्या यादीमध्ये टाकावं असं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे मी सांगतो आणि जर टाकलं नाही तर आम्ही रस्त्याचं काम बंद पाडू असे हे करतो। जय भीम, जय भारत। रस्त्याचं काम जे आहे चालू त्याच्यामध्ये क्युरिंग करत नाहीत पहिली बात तर, आणि जे साईड पट्ट्याला जी मुरुम टाकायचं आहे तिकडे माती टाकलेली आहे, असं काम चालू आहे। आणि जिथं आपल्याला 13 मीटरचा रस्ता पाहिजे तिथं 13 मीटरचा, जिथं गरीब लोक आहेत जे बोलू शकत नाहीत त्यांच्याकडे 13 मीटरचा आणि जो बोलतोय त्याला 8 मीटरचा रस्ता असा आहे आणि पुढारीपणा सगळा चाललेला आहे। तरी हे असं झालं नाही पाहिजे की सर्वांना समान हक्क दिला पाहिजे, समान रस्ता झाला पाहिजे। असं न करता की जे पुढारी आहेत त्यांना 8 मीटर आणि जे तिथे एक मंदिर आहे बघा, मंदिर बी गव्हर्नमेंटनंच आणि जे झाडं तोडलेले आहेत ती परवानगी घेतली का नाही माहित नाही, पण झाडं तोडले त्याचं वृक्षारोपण केलं पाहिजे त्यांनी। आणि जे वृक्षारोपण करताना जर तारेच्या खाली असेल लाईन, तर लाईनी खाली लहान झाड लावावीत, मोठी झाडं लावू नये, एवढंच सांगतो। जय भीम। जय भीम। मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हाध्यक्ष जनरल कामगार युनियन। आज आम्ही कलेक्टर ऑफिसला पत्र दिलेलं आहे। बोडोली नाका ते शिवराज पेट्रोल पंप जे रस्ता रुंदीकरणाचं काम चालू आहे, तर त्या रस्त्याच्या त्या कॉलनीमध्ये मी राहत आहे, त्या लोकांच्या अडीअडचणी सर्व मला माहीत आहे। त्या लोकांमध्ये मी वावरलेलो आहे आणि मीही गरीब कुटुंबातला आहे। तर त्या ठिकाणी जो रस्त्याचं काम चाललं आहे ते असं एवढं निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे आणि तिथं जे कॉन्ट्रॅक्टर आहे आणि जे पुढारी लोक आहेत त्यांच्या मिलीभगत आणि त्यांच्या विचाराने आणि त्यांच्या सोयीनुसार हा रस्ता चालू आहे। तर गव्हर्नमेंटच्या नियमाप्रमाणे हा रस्ता रुंदीकरण 13 मीटर आहे, दोन्ही बाजूला 13-13 मीटर आहे।
तर त्या ठिकाणी कसं चाललेलं आहे, ज्या ठिकाणी ज्यांना काही बोलता येत नाही, ज्यांची ताकद चालत नाही, त्या ठिकाणी 13 मीटर घेतलेलं आहे आणि ज्यांची ताकद चालते त्यांचं क्षेत्र जाते आणि त्यांचं नुकसान होतं असं त्यांना वाटत आहे. त्यांनी ताकद स्वतःची वापरून, पक्षाची ताकद वापरून, धनदांडक्यांच्या बोलून, त्यांना सांगून सवरून आणि तो रस्ता 8 मीटर केलेला आहे. तर हे कशासाठी? म्हणजे गरिबांच्या घरावर नांगर फिरवायचा आणि आपलं घर वाचवायचं, हे कशासाठी चाललं आहे? तर आमची एवढीच मागणी आहे की गरिबांना पण तोच न्याय पाहिजे आणि धनदाडक्यांना पण तोच न्याय पाहिजे. आणि त्या भागातली जी झाडं तोडलेली आहेत, हजारो वर्षापूर्वीची जी वडाची झाडं होती मोठमोठी, ती त्यांनी विनापरवाना तोडलेली आहेत आणि तोडूनच्या तोडून त्यांनी दुसरी झाडंही लावलेली नाहीत. दुसरा विषय असा आहे की गटर जिथं काढलेलं आहे त्याचा स्लोप नीट नाहीये, त्याला कुरिंग नाहीये, केलेलं पाणी जे त्या केलेल्या कामावर पाणी मारत नाहीयेत आणि साईड पट्टे जे वाढवलेले आहेत ते एकदम निकृष्ट दर्जाचे आहेत की त्यांनी पहिल्यांदा खडी भरलेली नाही, मुरुम चांगल्या क्वालिटीचा भरलेला नाही, त्यामध्ये मुरुमामध्ये मातीचं प्रमाण जास्त आहे. असा मुरुम वापरून हा रस्ता किती दिवस टिकणार आहे? म्हणजे हे सगळं निकृष्ट दर्जाचं आहे. यामध्ये तिथले जे पुढारी आहेत आणि जो कॉन्ट्रॅक्टर आहे ह्यांच्या विचाराने, ह्यांना टक्केवारीच्या विचाराने, टक्के खाण्याच्या विचाराने गव्हर्नमेंट अधिकारी हे पण त्यामध्ये सामील आहेत. हे कधी रस्त्याचं चेकिंग करत नाहीत, नुसतं इथं बसून बिलं काढणे आणि गव्हर्नमेंटचा पैसा हा मातीत टाकणे हे काम चाललेलं आहे. तर आम्ही आता कलेक्टर साहेबांना यावर निवेदन दिलेलं आहे, PWD साहेबांनाही निवेदन दिलेलं आहे आणि क्वालिटी कंट्रोल यांनाही निवेदन देण्यासाठी आम्ही आता चाललेलो आहे. पक्षाच्या वतीनं आम्ही त्या कॉन्ट्रॅक्टरला एवढं सांगतो की जो रस्ता तुम्ही केलेला आहे तो चांगल्या प्रतीचा करावा, अन्यथा काम तुमचं बंद करण्यात येईल. आणि सरकारी कर्मचाऱ्यांना, सरकारी अधिकाऱ्यांना मी सांगतो की जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याचं नाव काळ्या यादीमध्ये नोंद करावं आणि त्याला इथून पुढची कामं त्या एजन्सीला देण्यात न येऊ एवढी हे करतो. आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडू एवढेच सांगू इच्छितो.